नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे सहकार महर्षी केसरीचं अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आत्ता 12 गट पळाले आहेत आणि त्या 12 गटामध्ये कोणते बैल सेमीसाठी पात्र झाले बघूया। गट क्रमांक 1चा निकाल घेतो। 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली, त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी नखऱ्या आणि 51-51 रायफल ही जोडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। चांगली गाडी पळाली, सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळाली आणि ओपनचं मैदान म्हटलं की आज रती महारथी त्या ठिकाणी आलेल्या आहेत। गट क्रमांक 2चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 वरून धावलेली सोडगे पंढरशेठ फडके 10 सरकार यांचा बाजी पळाला आणि त्याच्यासोबत बाजीसोबत पळाला लोणंदकरांचा भवऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी भवऱ्या आणि बाजीची सेमीसाठी पात्र, खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी रामोशीवाडीकरांचा येडा रैना पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दहिगावकरांचा पाखऱ्या आणि रामोशीवाडीकरांचा रैना गाडी सेमीसाठी पात्र, खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी राजा आणि बलमा ही गाडी सेमीसाठी पात्र, खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी माळशिरसकरांचा साई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला अवतार पवार। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्यांचा 1.5 कोटीची मागणी आलेला असा हा अर्जुन पळाला आणि अर्जुन गुलालाचा बेताज बादशाह आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि आज अर्जुन कशा पद्धतीनं कामगिरी करतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। गट 5 काढलेला आहे। गट क्रमांक 6चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी राणा आणि सरदार ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही गाड्यांना। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा आगाशिवनगरकरांचा लक्षा पळाला आणि त्या लक्षासोबत पळाला निमगाव सावकारकरांचा सावकार पळाला, निमगावचा सावकार पळाला आणि सावकार सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। आत्ता एक मैदान झालं होतं माळशिरसला, तिथं झालेलं मैदान, त्या मैदानामध्ये सुंदर आणि सावकारने 1 नंबर पटकावला होता आणि आज चांगला पैरा झालेला आहे। रैनाच म्हणतोय लक्षा आणि लक्षाचा आज पळ बघूया, कारण की लक्षा सचिनची जोडी आज का नाही पळाली याच्याबद्दल सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु असं शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते आणि ही जोडी जी आहे ती कुठली असेल तरीही ते टॉपच्याच पैरात आहेत। बघूया सचिन कोणासोबत पळाला। ही गाडी 7 नंबर गटातून सेमीसाठी पात्र झाली, सावकार आणि लक्षाची। आजच्या मैदानात गट क्रमांक 8चा निकाल घेतोय। 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, आदतमधला एक खोंड आहे आणि तो आहे घाणंदकरांचा, जो बकासूरसोबत पळाला होता आणि बकासूरसोबत पळून त्याने 1 नंबर केलेला असा हा गोकुळ पळाला। घाणंदकरांचा गोकुळ सागरशेठ कटरे घाणंद यांचा आराध्या पॉवर प्लस खराडा यांचा जो गोकुळ आहे त्या गोकुळसोबत पळाला बापूसाहेब आंबेकर वडकी यांची नवीन खरेदी त्यांच्याच दावणीतला आहे मल्हार 22-11 पळाला। काय गाडी पळाली, डोळ्याचं पारणंच फेडलं या गाडीनं। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र, खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल 9 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेली जोडी पुन्हा एकदा जोडी आली जोटामध्ये आणि अशा पैरा झाला। आज ही गाडी 100% 1 नंबर करेल, कोणी म्हणायचं नाही आहे की आज आमची गाडी करणार तुमची गाडी करणार, 1 नंबर गाडी करणार ही तर करणार, 1 नंबर करणार ही मी लिहून देतो तुम्हाला। आज पळाला श्रीनाथ केसरीची जोडी सर्जा हिंगोलीकरांचा, सर्जा बापूसाहेब आंबेकर वडकी यांच्या नियोजनामध्ये पळणारा असा हा सर्जा पळाला हिंगोलीकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला लखन। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कधीही टॉपच्याच पैरात पळतो, कधीही 2 नंबरच्या पैरामध्ये पळत नाही। मला वाटते ही गाडी आज 1 नंबर करेल, तुम्हाला काय वाटते चांगलं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। गाडीवरती ड्रायव्हर होते किशोर ड्रायव्हर आणि आज किशोर ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, गुलालाचा बेताज बादशाह त्यांना म्हटलं जातं। गट 10चा निकाल आहे। 10 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, मानघर पारगावकरांचं वादळ पळालं, गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा मानघरकरांचं वादळ पळालं आणि त्याच्यासोबत पळाला आपला लखन पळाला। लखन जो आहे तो सोमा ड्रायव्हर तरडपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे। सुंदर अशी गाडी जी आहे अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केली, खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी शंभू आणि मथुर ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र, खूप साऱ्या शुभेच्छा।
गट क्रमांक 12चा निकाल आहे. 12मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला सचिन पळाला आणि सचिन सोबत पळाला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे असे हे पेठकरांचे नाना आणि सगळ्या महाराष्ट्राचे सुद्धा लाडके आहेत ते, आणि त्यांचा राजा पळाला. राजा आणि सचिन यांची जोडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली धोंडी ड्रायव्हर यांनी केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर कुठल्या गटात आहे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.